नवी मुंबईतील नेरूळ परिसरात घर येण्याच्या आमिष दाखवून अनेक नागरिकांची फसवणुकीचा आरोप असणाऱ्या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। रणजित नाईक आरोपीचे नाव असून त्यांच्यावर यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत। नेरूळमधील एका व्यक्तीने 3.5 लाख रुपये देऊनही घर न मिळाल्याने तक्रार दाखल केली होती। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत फसवणुकीचे प्रकार सिद्ध झाल्यानंतर नेरूळ पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता। मात्र गुन्हा जामीनपत्र असल्याने नाईक पोलिसांना सहकार्य करत नव्हते। चौकशीसाठी दिलेल्या नोटिसांनाही ते प्रतिसाद देत नव्हते। दरम्यान त्यांनी आपल्या राजकीय ओळखीचा वापर करून दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करत शुक्रवारी त्यांना अटक केली। शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। फसवणुकीच्या इतर प्रकरणाची चौकशी केली जात आहे। नाईक यांच्याकडून आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे याचा शोध घेतला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज टुडे।